समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये, दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। बोलता बोलता नवरात्रीचे 9 दिवस सरले। आता उद्या आहे दसरा। उद्याच्या दसऱ्याविषयी थोडीशी माहिती, सेवा तुम्हाला मी देणार आहे, त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि 2 उपाय देणार आहे, तेही करायचे आहेत। दसऱ्याची काही माहिती घेऊया आपण, जी आपल्याला गुरुमाऊलींनी केंद्रातून दिलेली आहे। अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात। या तिथीला विजयादशमी म्हणतात। नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो। काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याला उठवतात। या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात। दसरा हा 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही। हा दिवस सर्व कामांसाठी शुभ असतो। दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो। तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो। सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता। पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता। आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात। आजही घटाजवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे। या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचेच महत्त्व सांगतात। यापुढे सणाला धार्मिक रूप आले। पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला। या दिवशी शस्त्रांची पूजा करतात। दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस। सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे। आपल्याला याचा वेगळाही अर्थ घेता येईल। समाजात काही विचित्र रूढी आहेत, धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्च नीच हा भेदभाव आहे। अनेक लोक अत्यंत गरीब आहेत, त्यांना पुरेसे धान्य, वस्त्र मिळत नाही, वास्तव्यास घरेही नसतात। अशा वाईट सीमांना आम्हाला वेढले आहे। आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे, त्यामुळे या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे। भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे। सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे, त्यांची प्राप्ती करायची आहे। सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे। आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल। खरे सोने आमच्या हाती लागेल। दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात, तर आम्ही लोकांना मदत करून त्या रूपी सोने लुटू, अशी आमची प्रार्थना आहे। बघा, आपल्या गुरुमाऊलींनी सुंदर विचार आपल्याकडे ग्रंथातर्फे, म्हणजे हे जे महिन्याचं मासिक असतं त्यामध्ये मांडलेले आहेत, जे मी तुम्हाला आता सांगितले। आता उद्या दसऱ्या दिवशी काय काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मुलांसाठीचा उद्याचा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो आपण याच्या आधी म्हणजे पंचमी तिथीलाही केलेला होता आणि उद्या देखील आपल्याला करायचा आहे। उद्या आईने किंवा वडिलांनी मधामध्ये सोन्याची, दर्भाची किंवा चांदीची काडी, चांदीची काडी म्हणजे चांदीची अंगठी चालेल, सोन्याची अंगठी चालेल, ती स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवर एम अक्षर लिहायचं आहे। एम अक्षर लिहायचं आहे। एडक्याचा वर एक मात्रा आणि टिंब म्हणजे एम। एम हा मंत्र म्हणजे एम हा शब्द तुम्हाला जिभेवर लिहायचा आहे आणि मातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट, दुःख कधीही प्रवेश करू नये। त्यांचे शिक्षण उत्तम होऊ दे, त्यांची बुद्धी तल्लख होऊ दे आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणतो ना आपण अचानकपणेचे संकट मुलांवर येऊ नये, आजारपण येऊ नये, त्यांना कुठलीही त्यांच्यावर वाईट वेळ येऊ नये, अशी प्रार्थना आपल्याला मातेजवळ करायची आहे। यानंतर तुम्हाला उद्या मुलांसाठीच, म्हणजे आता मी या ज्या सेवा सांगते ती मुलं आणि लक्ष्मी प्राप्ती यासाठी सांगत आहे। उद्या तुमच्या इथे जर शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाजवळ संध्याकाळी 7 वाजता दिवा लावायचा आहे। पिंपळाचे झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी 7 वाजता दिवा लावायचा आहे। केळाचे झाड असेल तर केळाच्या झाडाजवळ संध्याकाळी 7 वाजता दिवा लावायचा आहे। बेलपत्राचे झाड असेल तर बेलपत्राच्या झाडाखाली तुम्हाला उद्या दिवा लावायचा आहे। वडाचे झाड असेल तर वडाच्या झाडाखाली देखील उद्या तुम्हाला दिवा लावायचा आहे।
यापैकी कोणत्याही एका झाडाखाली तुम्हाला उद्या कणकेचा घ्या, मातीचा घ्या, 2 वातींची मिळून 1 वात तयार करायची। त्यामध्ये तिळाचं, मोहरीचं किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तेल किंवा तूप घालायचं, दिव्याला आसन द्यायचं आणि त्याच्यावर दिवा ठेवून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे। 2 मिनिट शांत बसून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि मुलांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। हे झाले दोन सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, या तुम्हाला आवर्जून उद्या करायच्याच आहेत। त्याचप्रमाणे उद्या सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व आहे। मराठी मीडियमच्या शाळांमध्ये अजूनही सरस्वती पूजन करून घेतलं जातं। पूर्वीपासून ही परंपरा चालत आली आहे की दसऱ्या दिवशी पाटीवर सरस्वती मातेचं चित्र किंवा चिन्ह काढायचं, जे सगळ्यांना माहिती आहे किंवा मी इथं देते तुम्हाला कडेला, सरस्वती चिन्ह काढायचं पाटीवर आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। एक तुम्हाला पाट मांडायचा आहे, पाटावर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र धारण करायचं आहे। त्याच्या पाठीमागे तुमच्याकडे सरस्वतीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी सरस्वतीचं चिन्ह, जर फोटो असेल तर चिन्ह नाही ठेवलं तरी चालेल। सरस्वतीचं जे महत्त्वाचं जे चिन्ह आहे ते किंवा सरस्वतीचा फोटो दोन्हीपैकी एक काहीही तुम्हाला द्यायचं, तिथं ठेवायचं आहे। त्याच्या पुढे तुम्हाला मुलांची पुस्तकं, तुम्हाला 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, त्यांची पुस्तकं ठेवायची आहेत। त्याचप्रमाणे शस्त्रे ठेवायची आहेत, जी काही तुम्ही वापरता। आता जसं की माझं म्हणाल तर लॅपटॉप आहे किंवा माझा ट्रायपॉड आहे, माझा मोबाईल आहे, माझ्या वह्या आहेत, माझे ग्रंथ आहेत। आता तुम्हाला त्या दिवशी पण मी दाखवते की बघा या ठिकाणी नाही उघडत आता, या ठिकाणी माझे सगळे ग्रंथ आहेत। आपलं गुरुचरित्र आहे, आपलं सारामृत आहे, आपलं व्यंकटेश स्तोत्राचं नित्य सेवेचा ग्रंथ आहे। ज्या ग्रंथांवर तुम्ही रोज सेवा करता असे ग्रंथ तुम्हाला उद्याच्या दिवशी सगळ्या ग्रंथांची आणि शस्त्रांची, घरातली विळी, तुमच्याकडे जर खलबत्ता असेल, तुमच्याकडे जातं असेल, आता या गोष्टी खरं परंपरे म्हणजे काय म्हणतो आपण काळाबरोबर लोप होत चाललेल्या आहेत, पण तरी आजही माझ्याकडे विळी आहे, आजही आमच्या आईकडे पाटा आहे, जातं आमच्या घरी आजही आहे। तर या गोष्टींची उद्या तुम्हाला नक्की पूजा करायची आहे। दसऱ्या दिवशी तुम्हाला या गोष्टींची पूजा करताना सगळ्यात आधी पाणी शिंपडायचं आहे किंवा शस्त्र धुवून घेतली तरी चालेल। शेतकरी लोकांनी तर महत्त्वाचं म्हणजे सगळ्या तुमच्या शस्त्रांची पूजा करायची आहे। उद्या तुमच्या गाड्यांची पूजा करायची आहे। गाडीला तुम्हाला स्वच्छ धुवून त्याच्या पुढे नारळ वाढवायचा आहे। आपला जर अखंड दिवा अजूनही चालू असेल तर त्या दिव्यानं या सगळ्यांना ओवाळायचं आहे, कारण या दिव्यामध्ये एक प्रकारची ताकद उतरलेली असते, त्यामुळे या दिव्यानं सगळ्यांना ओवाळायचं आहे। त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला दरवाजाला झेंडूचा आणि आंब्याच्या पानांचा, झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचा हार घालायचा आहे। तुमच्या गाड्यांना झेंडूच्या फुलांचा हार घालायचा आहे। सायकल असेल, सायकलला झेंडूच्या आणि आपट्याच्या पानांचा हार घालायचा आहे। आंब्याची घाला, आपट्याची घाला। तुम्हाला उद्या दरवाजाला तोरण नक्की लावायचं आहे। ज्यांनी अजूनही 64 योगिनी यंत्र लावलेलं नाही दरवाजाला, त्यांनी तुम्ही केंद्रातून जाऊन घेऊन या किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये 64 योगिनी यंत्र मिळतं, ते तुम्हाला उद्या लावायचं आहे। आणि उद्या तुम्हाला दरवाजाचं पूजन करायचं आहे। घरातल्या तुम्हाला तुमच्या ज्या ज्या वापरातल्या वस्तू, ज्यामुळे आज आपण खातो पितो, अगदी ट्यूबलाईट सुद्धा ज्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो, ते सुद्धा एक प्रकारची महत्त्वाची वस्तू आहे। अंधारमय जीवन आपण जगू शकतो का बघा, तर त्या गोष्टींची तुम्हाला पूजा करायची आहे। जितकं शक्य होईल तितकं, असं नाही की हे सगळंच तुम्हाला करायचं आहे, यातील जितक्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत तितक्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। मुळात आपलं गुरुचरित्र, आपलं स्वामी सारामृत, त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र, ही जी आपली डेलीची जी नित्य सेवेतली जी ग्रंथ आहेत त्याची पूजा करायला उद्या विसरायची नाही। त्याचबरोबर मुलांची जे ग्रंथ आहेत त्याचीही पूजा उद्या करायला विसरायची नाही। तुमचे जर मिस्टर कुठल्या ऑफिसमध्ये कामाला असतील, त्यांच्या काही महत्त्वाच्या फायली असतील, प्रोजेक्टच्या फायली असतील, शेअर मार्केटच्या तुमच्या फायली असतील, तर त्या फायलींची पूजा तुम्ही उद्या करू शकता। तुम्ही बँकेच्या पासबुकची सुद्धा उद्या पूजा करू शकता। म्हणजे पूजा कशाची करायची, तर ज्याच्या जीवावर आपलं सगळं काही चालू आहे त्या सगळ्याची उद्या पूजा करायची। ज्यांनी अजूनही मुलींचं कन्यांचं पूजन काही कारणानं केलं नाहीये, त्यांनी उद्या कन्या पूजन केलं तरी चालेल। अष्टमीला आणि नवमीला होम हवन कसा करायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे। कन्या पूजनचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे। तर तुम्ही आज उद्या सुद्धा हवन करू शकता। उद्या सुद्धा दसरा आहे,
उद्या सगळ्या वाईट गोष्टींचं दहन करण्याचा दिवस असतो। त्यामुळे उद्या सगळ्या वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्याला आयुष्यामध्ये करायची आहे। दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। उद्या तुम्हाला अगदी 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम, 1 मिलीग्रॅम सोनं जरी आणता आलं तरी आणा। मुलींना पैंजण नसलं पैंजण आणा। छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुम्ही उद्या आणू शकता। अशा प्रकारे उद्या तुम्हाला दसरा साजरा करायचा आहे। दसऱ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।